मंडळी, भरपूर पदर सुटलेली कुरकुरीत अशी आळूची वडी बनवण्यासाठी इथे मी 10 मोठ्या आकाराची काळ्या देठाची आळूची पानं घेतलेली आहेत. देठ कट करून बेलण्याने मऊ करून घ्यायचा. वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा घालायचा. 1 कप बेसन, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, हळद, हिंग, चवीनुसार मीठ, 2 चमचे पांढरे गावरान तीळ घ्यायचे. तयार करून घेतलेलं मिरचीचं वाटण घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं. त्यानंतर आळूच्या पानांना उलट्या साईडने बॅटर लावायचं. याची चौकोनी घडी करून घ्यायची. याच पद्धतीने यावरती दुसरं पान ठेवून त्याची पण चौकोनी घडी करून घ्यायची. याच पद्धतीने मी सगळ्या वड्या भरवल्या आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवल्या. 12 ते 15 मिनिट या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटांमध्ये वड्या व्यवस्थित अशा उकडल्या जातात. पूर्णपणे थंड करायच्या आणि हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या. मस्त अशा खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. भरपूर पदर सुटलेली कुरकुरीत आळूची वडी तयार होते. रोल न करता आळूची वडी बनवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करा. थँक्यू.